मुलुक महाराष्ट्राची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत आणि ही बातमी आहे एसटीचे जे संपकरी कर्मचारी आहेत त्यांच्यावर राज्य सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे। या अनुषंगाने येत्या कॅबिनेटमध्ये या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागू करण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होतीये। या संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याच्या तयारीत सरकार असल्याचं समजतंय। आताची ही अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड म्हणावी लागेल। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन आता जवळपास 1 महिना होत आलेला आहे। या अनुषंगाने आता या संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू जरी झालेले असले तरी संप अजूनही संपलेला नाही। कॅबिनेटच्या बैठकीत संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। विनोद, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे, शक्यता वर्तवली जाते येत्या कॅबिनेटमध्ये कदाचित याबद्दलचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो। काय नेमकी एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे आता? अजिंक्य, आपल्याला माहित आहे की आझाद मैदान येथे गेल्या 26 दिवसापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे आणि त्यांची मागणी आहे की सरकारमध्ये त्यांचं विलीनीकरण व्हावं। परंतु सरकार मात्र आता येत्या कॅबिनेटमध्ये सूत्रांची माहिती अशी आहे की येत्या कॅबिनेटमध्ये मेस्मा लावण्यासाठी सरकार कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत असल्याची माहिती येत आहे। या संपूर्ण घडामोडीवर आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत ॲडव्होकेट आहेत गुणरत्न सदावर्तीजी आणि त्यांच्या श्रीमती पण आहेत। सरकार आता मेस्मा लावण्यासाठी कॅबिनेटमध्ये डिसिजन घेणार आहे। हे असं वाटतं की सरकार आता मात्र कठोर पावलं उचलण्यात तयारी आहे? मला असं म्हणायचं आहे की सरकारमधल्या लोकांनी ओ दिन याद करो म्हणेल मी। इंदिराजींनी अशाच प्रकारे इमर्जन्सी लावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस काय झालं होतं, इंदिराजींचा इतिहास वाचून पाहावा। त्यावेळेस देश एका बाजूला, त्यांचं स्वतःचं कॅबिनेट एका बाजूला पडलं होतं आणि त्या एकट्या पडल्या होत्या। त्याच प्रकारे मला असं वाटतं वो दिन याद करो दिवाकर रावतेजी, ज्यावेळेस तुम्ही सभागृहात सांगितलं होतं की एसटी महामंडळ याला मेस्मा लागत नाही, वो दिन याद करो अनिल परबजी न्यूज 18 लोकमतच्या चॅनलवर येऊन डिबेटमध्ये म्हणाला होतात की जोपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत मेस्मा लावता येत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःचे शब्द स्वतःच घुमजाव करून असणार आणि आपण लोकांना केवळ त्रास देण्यासाठी ज्या प्रकारे इंदिराजींना लोकांनी त्यावेळेस नाकारलं, त्याच प्रकारचं तुम्ही आता परत कष्टकऱ्यांसोबत जर वर्तन करत असाल तर महाराष्ट्रातला कष्टकरी एकवटलाय, पराभूत मानसिकतेत तुम्ही हे सगळं करत आहात। 100% तुम्हाला सांगतो, तुम्ही मेस्मा लावून पाहून पहा, तुम्ही त्या अगोदर तुम्ही निलंबन करून पाहिलं, त्या अगोदर तुम्ही सेवा समाप्ती करून पाहिली, त्या अगोदर बदल्या करून पाहिल्या। लोकांनी तुम्हाला दाद दिली नाही आणि लोक तुम्हाला दाद देणार नाहीत, कारण लोक एकजीवलेले आहेत, एकवटलेले आहेत। 50 वर्षाच्या विवंचनेतून लोकांना बाहेर पडायचे आंध्र प्रदेशच्या धर्तीवर विलिनीकरण घेऊन। नक्की आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांना पण विचारूया की एसटी कर्मचारी सरकार आता मात्र कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे, मेस्मा लावण्याची तयारीत आहे। आजपर्यंत सगळ्या कारवाया झालेल्या आहेत, आता फक्त मेस्माच कारवाई राहिलेली आहे। आमचं लाख कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला उद्या मरायचं आहे, ते आज मरायला आम्ही तयार आहोत। मला एक प्रश्न पडतो की सरकार म्हणतो की मेस्मा लावतो, आपण म्हणतो की सरकारच्या अंतर्गत येत नाही। मग मला एक विचारायचा प्रश्न की सरकारने जर मेस्मा लावला तर तुम्ही सरकारी व्यक्ती झालात असं स्पष्ट होत नाही का? हो, तेच म्हणणं आहे। एकदा नाही दोनदा विलिनीकरण करा। तुम्ही एकदा म्हणून टाका सरकार की आम्ही शासन सेवेमध्ये विलिनीकरण केलंय म्हणून। आम्ही त्या क्षणाला आम्ही संविधानिक मार्गाने जाणारी माणसं आहोत। तुम्ही एकदा विलिनीकरण झालंय म्हणा आणि जर तुम्ही मेस्मा लावणार असाल तर आधी विलिनीकरण। दुसरी गोष्ट, जर आम्हाला मेस्मा लागू पडतंय असं तुमचं म्हणणं आहे तर 350 लोकांनी कोविडमध्ये जीव दिलाय आणि फ्रंटलाईन वर्कर जेव्हा ते होतात तेव्हा 50 लाख रुपये तुम्हाला द्यायचे। म्हणजे तुम्हाला सकाळी मेस्मा नको, संध्याकाळी मेस्मा पाहिजे, असं लपंडाव, असा छुपा डाव चालत नाही। स्पष्टपणे सांगतो, तुमच्या जवळ म्हणजे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं गुणरत्न सदावर्ते बाजू मांडताना दिसतायत, म्हणतायत की विलिनीकरणाचीच भूमिका आहे, हीच भूमिका पुढे देखील कायम राहणार आहे। काही कर्मचारी म्हणतायत आजचं मरण उद्यावर गेलं तरी चालेल, पण आता भूमिकेपासून माघार नाही। या अनुषंगाने आता काय नेमका निर्णय होतो हे देखील पाहावं लागणार आहे। राज्य सरकार येत्या कॅबिनेटमध्ये या संदर्भातला निर्णय घेणार आहे का हे देखील आपल्याला आता पाहावं लागणार आहे।
नंतरची एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत आणि ही बातमी राज्य सरकारला मोठा दणका देणारी आहे। राज्य सरकारनं जो अध्यादेश काढलेला होता ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातला, या अध्यादेशाला आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे। सुप्रीम कोर्टानं पुढच्या सुनावणीपर्यंत या अध्यादेशाला स्थगिती देत 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देणं शक्य नसल्याचं म्हटलंय आणि या अनुषंगानं राज्य सरकारला हा एक खूप मोठा दणका आहे असंच बोललं जात आहे। राज्य सरकारने एकंदरीतच अध्यादेश जो जारी केलेला होता, या अध्यादेशालाच आता स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं। या अनुषंगानं आता हा एक खूप मोठा दणका मानला जातोय राज्य सरकारला। मात्र ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया या सगळ्या एकंदरीतच प्रकारावर काय नेमकं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण देऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। पुढची बाब आहे ती म्हणजे राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरू नये असं सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात म्हटलेलं आहे। पुढील आदेशापर्यंत राज्य सरकारनं जो अध्यादेश जारी केलेला आहे त्यावर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे हा एक खूप मोठा दणका राज्य सरकारला मानला जातोय। सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेली आहे आपली भूमिका। वॉर्ड निहाय ओबीसींचा डेटा मिळेपर्यंत या निवडणुका घेता येणार नाहीत असं सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे, आदेश दिलेले आहेत तसे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आढावा घेतला नेमकं सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात काय म्हटलंय ते। या संदर्भात काही प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया पाहूया। अतिशय क्लेशदायक असा जो निर्णय आहे आमच्या सर्वांच्या, तोपर्यंत भारत सरकारकडे असलेलं एम्पिरिकल आता आम्हाला द्या, अशा तुम्ही भारत सरकारला आदेश द्या। ही केस आमची गेली 2 महिने तरी 2-3 महिने तरी चालू आहे सुप्रीम कोर्टात, त्याच कोर्टात, आणि मागतोय त्यांच्याकडे की तो तरी द्या काय, नाही तर आम्हाला थोडा वेळ तरी द्या। ओबीसीचं नुकसान करून कसं चालेल? त्या दिवशी ते वाघ वगैरे जे होते ते कोर्टामध्ये वगैरे राहिले, त्यावेळेला सुद्धा मी त्यांना फोन करून सांगितलं म्हणजे काय चालेल जरा बघा, ठीक आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, प्रयत्न आमचे चालूच राहतो। ही ओबीसी समाजाची शुद्ध फसवणूक आहे। वारंवार देवेंद्रजी हे मांडत होते की जर सुप्रीम कोर्टाने एम्पिरिकल डाटा जागर धरला आहे तर ऑर्डिनन्स काढण्याने भागणार नाही, हा ऑर्डिनन्स टिकणार नाही। तरीही आम्ही ओबीसी समाजाच्या हितासाठी हा ऑर्डिनन्स टिकावा अशीच परमेश्वराचं प्रार्थना करत होतो। पण परमेश्वराची प्रार्थना तेव्हाच कारणी लागते ज्यावेळेला प्रयत्न होतात। गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी जिंकली अशी एक केस एक हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जर दाखवून कोणी देईल तर त्याला मी बक्षीस देईन। भाजप याच्यामध्ये ओबीसीचं खऱ्या अर्थानं जे भाजपनी ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी 2017मध्ये जो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पूर्ण देशातल्या ओबीसीच्या आरक्षण संपवण्यामध्ये त्यांना यश आलं, महाविकास आघाडीच्या सरकारने ते वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला। पण माननीय सुप्रीम कोर्टाने जो आज निर्णय दिला त्याच्यामध्ये एक गोष्ट तपासायला पाहिजे होती, कारण की कोर्टाच्या विरोधात बोलता येत नाही, त्याच्या निकालाबद्दलही बोलता येत नाही। पण एक ओबीसी समाजाचा कार्यकर्ता आणि नेता म्हणून माझी एक भूमिका त्याच्यामध्ये एक स्पष्ट आहे की राज्य सरकारने जेव्हा 50%च्या आत या ओबीसीच्या आरक्षणाला मान्यता देऊन अध्यादेशाच्या माध्यमातून हे आरक्षण मान्य केलं होतं, ते कुठल्या आधारावर माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला, हा एक प्रश्न आमच्या समोर आहे। या सरकारला माहित होतं की जर एखाद्या केसमध्ये निकाल आला आहे त्याप्रमाणे जर वागलो नाही आणि विपरीत अध्यादेश काढला तर तो अध्यादेश टिकणार नाही, हे सरकारला माहित होतं। या सरकारमधले काही झारीचे शुक्राचार्य, या सरकारच्या मंत्रिमंडळातले काही झारीचे शुक्राचार्य यांना ओबीसीच्या आरक्षणाच्या जागेवर सुभेदार आणि पैसेवार लोक आणायचे आहेत, हे त्यांनी षडयंत्र करून जाणीवपूर्वक अध्यादेश काढला आणि ओबीसी समाजाला फसवलं, ओबीसी समाजाचा फुटबॉल केला। या सरकारच्या मंत्र्यांना, या सरकारला आम्ही सोडणार नाही, महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू। खऱ्या अर्थाने तुम्ही जर ठरवलं की प्रत्येक गावात आपला ग्रामपंचायतचा सरपंच किंवा ग्रामसेवक ठरलेला आहे, जिल्हा लेवलला कलेक्टर आहे, पूर्ण डिपार्टमेंट आपल्या हातात आहे आणि एका गावाची जनगणना करण्यासाठी खूप वेळ लागत नाही, 5 ते 6 दिवसामध्ये एक ग्रामसेवक एका गावाची जनगणना करू शकतो। एवढं सगळं तुमच्या समोर असताना सुद्धा
तुम्ही ओबीसीला न्याय देऊ शकत नाहीत. येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, तुम्हाला ओबीसी माफ करणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्शन होतील त्या इलेक्शनला आम्ही ओबीसीच्या माध्यमातून तुम्हाला विरोध करणार आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिलेला असताना, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती एकंदरीतच दिलेली असताना या घडामोडी एकीकडे घडतायत. दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भली मोठी गर्दी झाल्याचं दृश्य आज बघायला मिळालं. खरं तर सुप्रीम कोर्टानं 27% आरक्षण ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देता येणार नाही असं स्पष्ट करत स्थगिती आणली होती राज्य सरकारच्या अध्यादेशावर. पण हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती, कारण अर्ज दाखल करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस होता. आगामी 5 राज्यांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका अतिशय निर्णायक आहे आणि या अनुषंगानं शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू असल्याचं आपण पाहिलं होतं. या अनुषंगाने एक घडामोड घडतेय, ती म्हणजे संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत, ते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. यूपीएमध्ये शिवसेना सहभागी होणार आहे का या अनुषंगानं सातत्यानं चर्चा केली जात होती. येत्या 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं देखील ही भेट अतिशय महत्त्वाची असल्याचं सध्या बोललं जात आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, विशेष आमंत्रित सदस्य हे सगळे उपस्थित राहणार आहे. काही मंत्री त्या कार्यकारिणीचे सदस्य आहे आणि काही लोकांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्या बैठकीमध्ये निश्चित रूपाने पक्षाच्या अंतर्गत जी निवडणूक आहे त्याच्या कार्यक्रमाबाबत चर्चा होईल की ममता बॅनर्जी यूपीए विरोधकांच्या एकजुटी असं कुठलाही एजेंडा नाही, पण राजकीय परिस्थितीवर निश्चित रूपाने चर्चा होणार आहे. आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. ओमायक्रॉन व्हेरियंट संदर्भातली ही बातमी आहे. महाराष्ट्रात आणखी 2 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. हे 2 रुग्ण मुंबईत आढळल्याची माहिती समोर येते. ओमायक्रॉन व्हेरियंट संदर्भातली ही आत्ताच्या घडीची अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल. मुंबईमध्ये 2 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रातली ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 10 वर गेलेली आहे. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. मुंबईमध्ये ओमायक्रॉन बाधित 2 रुग्ण आढळलेले आहेत. राज्यासह देशाची चिंता वाढवणारी बातमी म्हणावी लागेल. एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतनं महाराष्ट्रात आलेला होता. हा रुग्ण ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या बाधित असल्याचं आता समोर आलेलं आहे. राज्यासह देशाची चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. डॉक्टर जितेंद्र गव्हाणे आपल्या सोबत आहेत सध्या. डॉक्टर, 10 एकूण संख्या झाली आहे महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची. मुंबईत 2 नवे रुग्ण आता आढळलेले आहेत. डॉक्टर, काय सगळ्याबद्दल सांगता येईल? थोडीशी चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल. ऍक्च्युली हे जे 10 रुग्ण आहेत या सगळ्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यांचं ट्रॅव्हल हिस्ट्री बघितल्यानंतर असं लक्षात येते की हे आपल्याला एअरपोर्टच्या एंट्री पॉईंटवरच इथून मिळत आहेत. त्यामुळेच आपल्याला प्रत्येक दिवसागणिक वाढणाऱ्या संख्येनं घाबरून न जाता असं म्हणावं लागेल की आपलं सर्व्हेलन्स खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं चालू आहे असंच म्हणावं लागेल. पण चिंता वाढवण्याच्या अनुषंगानं खरं तर आपण हे म्हणत नाही आहोत, पण काळजी आणि खबरदारी घेणं आता आणखी गरजेचं बनलेलं आहे. आपण म्हणाला होतात की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाचं असणार आहे. त्या अनुषंगानं प्रशासन पावलं देखील टाकतंय, आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे, पण लसीकरणाचा वेग वाढवणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे. डॉक्टर, त्याबद्दल नेमकं काय सांगाल?
अगदी बरोबर आहे. आपली त्रिसूत्री पालन मध्ये कुठेतरी लॅक्स झालं होतं, ते आपण आता अगदी स्ट्रिक्टली फॉलो करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि ज्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं नाही आहे त्यांनी सेकंड डोससाठी इमिजिएटली घेणं गरजेचं झालेलं आहे. त्याचबरोबर लहान मुलं जी 18च्या खालच्या वयोगटातली आहे त्यांचंही व्हॅक्सिनेशन लवकरात लवकर केंद्र सरकार सुरू करेल अशी अपेक्षा आहे. आता काय केलं जाऊ शकेल या अनुषंगानं, उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं, त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? आपल्या नागरिकांना आपल्याला सतर्क राहणं फार आवश्यक आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये कोणी फॉरेनमधून आलेला असेल तर त्याची टेस्ट झालेली आहे का नाही हे कन्फर्म करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण गर्दीच्या ठिकाणं अवॉइडच केले पाहिजेत. आणि जेव्हा पण आपण जातो बाहेर तेव्हा 3 गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं आवश्यक झालेलं आहे. बिलकुल डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एक रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेतनं महाराष्ट्रात आलेला होता. एकूण 2 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आता मुंबईत आढळलेले आहेत आणि राज्यातला ओमायक्रॉन बाधित रुग्णांचा आकडा थेट आता 10 वर गेलेला आहे. याच अनुषंगानं अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील आपण पाहूया आणि मुंबईच्या महापौरांनी या संदर्भात काय म्हटलंय ते देखील पाहूया. त्या संदर्भामध्ये सातत्याने मुख्यमंत्र्यांचं, प्रशासनातल्या सर्वांचं, मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील हे बाहेरचे जे पेशंट येतात त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पण थोडीशी कडक भूमिका घ्यायला पाहिजे. नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतंय का नाही, जिथं जिथं देशात इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत त्या सर्व ठिकाणी. तर आपण पाहतोय आता आणखी खबरदारी घेण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन आता आपल्याला करणं बंधनकारक राहणार आहे. कारण मुंबईत देखील 2 रुग्ण आता ओमायक्रॉन बाधित आढळलेले आहेत. काळजी घेणं आपल्या हातात आहे. घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची आठवण ती म्हणजे काही महत्त्वाच्या व्हिडिओ अपडेट्स पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला या यूट्यूब चॅनलवर नक्कीच पाहता येऊ शकतात. मुलुक महाराष्ट्रामध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.